अनेक वेळा लक्षात आलेलं आहे की अनेक सूक्ष्म पद्धतीच्या गोष्टी आहेत त्या वारंवार महापालिकेकडे आल्या तर त्याला विलंब त्या ठिकाणी जाऊ शकतो। आता इथेच बघितलं तर कार्पेटची अशी दुरावस्था त्या ठिकाणी झालेली आहे। अतिशय सुंदर असं महापालिकेचं मुख्यालय कोणाचंच नसेल अशा प्रकारचं मुख्यालय, पण असे छोटे छोटे निर्णय जर महापालिकेपुढे आलं तर निश्चितच विलंब होईल। जर हे अधिकार आपण महापौर महोदयांना प्राधिकृत केलं तर निश्चितच हे निर्णय व्हायला गती भेटेल। जे हेड ऑफिसच्या समोर एक बॅनर्स लावले जातात, फक्त एवढं चांगलं हेड ऑफिस आणि एक फ्लेक्सचं बॅनर त्या ठिकाणी आपल्या जसं एंटर मारतो फ्लेक्स त्या ठिकाणी दिसतं, तर अशा प्रकारचा निर्णय घेण्याचं प्राधिकरण हे आपल्याला देण्याच्या दृष्टीने मी सभागृहापुढे विनंती करतो। सर्वोच्च अधिकार हे सभागृहाकडे अबाधित राहतील या दृष्टीने मी सभागृहापुढे या सर्व बाबींसाठी महापौर प्राधिकरण म्हणून त्यांना प्राधिकृत करावे अशा प्रकारचा ठराव या सभागृहापुढे मांडत आहेत। आपल्या महापालिकेच्या कायद्यामध्ये विविध प्राधिकरणं त्या ठिकाणी आहेत, त्यामध्ये महापौर हे एक प्राधिकरण आपल्या कायद्यान्वये आहे। अनेक वेळा लक्षात आलेलं आहे की अनेक सूक्ष्म पद्धतीच्या गोष्टी आहेत त्या वारंवार महापालिकेकडे आल्या तर त्याला विलंब त्या ठिकाणी जाऊ शकतो। त्या गोष्टीवरती शीघ्र स्वरूपामध्ये निर्णय होणं गरजेचं आहे। त्याचबरोबर लोकांच्या निगडीत जे विषय आहेत, जनजागृतीचे कार्यक्रम असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा कुठला सण साजरा करायचा विषय असेल, त्या दृष्टीने त्वरित काही निर्णय झाले। जसं आता गुढीपाडवा झाला, गुढीपाडव्याला त्या ठिकाणी आपल्या महापालिका मुख्यालयाला रोषणाई होणं आवश्यक होतं, पण आपल्या महासभा नाही झाली त्यामुळे आपण तो निर्णय घेऊ शकलो नाही। पण अशा प्रकारचे काही त्वरित निर्णय घेणं आणि त्यासाठी आणि विविध कार्यक्रम आणि त्याचबरोबर ही महापालिका मुख्यालय जिथे आपण आपलं सभागृह चालतं त्या ठिकाणी अनेक त्रुटी आणि अनेक रिपेअर वर्क होणं गरजेचं आहे। आता इथेच बघितलं तर कार्पेटची अशी दुरावस्था त्या ठिकाणी झालेली आहे, तर अशा रिपेअरिंग वगैरे वर्क वारंवार महापालिकेकडे सभेमध्ये आलं तर निश्चितच त्याला विलंब होत जाईल। त्यामुळे या परिसरामध्ये काही एक निदर्शन आणून देतो की आपल्या अतिशय सुंदर असं महापालिकेचं मुख्यालय कोणाचंच नसेल अशा प्रकारचं मुख्यालय आहे। पहिला आपण नवी मुंबई महापालिकेचं नाव आपलं बॅकलीड पद्धतीने होतं, आता ते काय जाणू माहीत आहे तुम्हाला काय वाटलं, ते कुठल्या हॉस्पिटलप्रमाणे लाल कलर करायचं त्या ठिकाणी करायचा निर्णय घेतला। पण त्या संबंधी ते बॅकलीड होतं, आधुनिक पद्धतीचं होतं, शोभेचं होतं। तसा निर्णय घेण्याचा पुन्हा महापालिकेत येणं ती प्रक्रिया आहे। त्या ठिकाणी महापौरांनी या बाबतीत निर्णय घेतला, त्यासाठी आपण सर्वांनी प्राधिकृत केलं तर शीघ्र पद्धतीने त्यावर आपली जी लाईट व्यवस्था आहे किंवा माईक व्यवस्था आहे, ही माईकचा बूम जो आहे तो अतिशय शॉर्ट आहे, तर आपल्याला कधी कधी वाकून बोलायला लागतं किंवा त्याचा आवाजच त्या ठिकाणी येत नाही। किंवा आपला जो इकडची जी प्रणाली आहे, जी कॅमेराची प्रणाली आहे, आता टी व्हीवरून शूटिंग त्या ठिकाणी आपले पत्रकार महोदय करतात किंवा आपल्या टी व्हीवरून न करता आपला जो फीड आहे सभागृहाचा तो डायरेक्ट त्यांना भेटावा या संबंधीचे निर्णय असू दे। त्याचबरोबर या ठिकाणी पत्रकारांना ज्या काय सुविधा असतील, कुठल्या आपल्या सदस्यांना त्या पदाधिकाऱ्यांना काय सुविधा असतील, आता ही लाईट आपल्या डोमवरती पहिला जेव्हा आपण सुरू केला होता तेव्हा एक वॉर्म व्हाईट पद्धतीचा डोमची लाईटची ॲस्थेटिक होता, आता त्या ठिकाणी एक सफेद एक पिवळा, एक सफेद एक पिवळा अशा प्रकारचं त्या ठिकाणी निर्णय त्या ठिकाणी घेतले। पण असे छोटे छोटे निर्णय जर महापालिकेपुढे आलं तर निश्चितच विलंब होईल। जर हे अधिकार आपण महापौर महोदयांना प्राधिकृत केलं तर निश्चितच हे निर्णय व्हायला गती भेटेल। त्यामुळे प्राधिकृत करण्याची तरतूद, जे अधिकार देण्याची तरतूद आपल्या महापालिकेच्या कायद्यामध्ये आपल्याला महापालिकेने दिलेलं आहे आणि या संबंधी संपूर्ण निर्णय घेतल्यानंतर आर्थिक तरतूद आहेत ते आयुक्तांनीच त्यांच्या लेवलवरती करायची आहे आणि या माध्यमातून गतीने आपल्या दृष्टीने त्या ठिकाणी काम होतील असा मला विश्वास आहे। आणि एक आपला लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून हे मुख्यालय त्या ठिकाणी चालेल आणि आपल्या ज्या सोयीसुविधा आहेत लोकप्रतिनिधींच्या या दृष्टीने निर्णय शीघ्र स्वरूपात घेण्यासाठी मदत होईल। आता आपण एक चांगला निर्णय घेतला की आपल्या नगरसेवकांचं जेवण हे नॉलेज सेंटरमध्ये त्या ठिकाणी व्हायला लागलं,
तर अशा प्रकारचे विविध छोटे मोठे निर्णय आणि त्याचबरोबर आता जे हेड ऑफिसच्या समोर एक बॅनर्स लावले जातात, फक्त एवढं चांगलं हेड ऑफिस आणि एक फ्लेक्सचं बॅनर त्या ठिकाणी आपल्या जसं एंटर मारतो फ्लेक्स त्या ठिकाणी दिसतं. तर अशा प्रकारचा निर्णय घेण्याचं प्राधिकरण हे आपल्याला देण्याच्या दृष्टीने मी सभागृहापुढे विनंती करतो की अशा दृष्टीने प्राधिकरण केलं तर एक चांगलं असं हेड ऑफिस, त्याचबरोबर आजूबाजूचा परिसर हे चांगल्या होण्याच्या दृष्टीने मदत होईल. त्याचबरोबर सण, गुढीपाडवा सण साजरा करायचा आहे, दसऱ्याचा सण साजरा करायचा आहे, किंवा न्यू इयर साजरा करायचा आहे, शिवजयंती साजरा करायची आहे, अशा प्रकारचे विविध सण आपल्या माध्यमातून साजरे आपण त्या बाबतीत पुढाकार घेऊन करावं. त्यासाठी आपण हा निर्णय घ्यावा जे विविध सण साजरे करण्याच्या दृष्टीने. त्यासाठी देखील आपण महापालिकेला विनंती करतो की त्या दृष्टीने आपण प्राधिकृत करावी. तर या सर्व बाबतीत म्हणजे महापालिका व संलग्न परिसर व्यवस्थापन, अंतर्गत सुविधा, फर्निचर व सादरीकरण म्हणजे ज्या काही शोभेच्या वस्तू वगैरे त्या सिलेक्शन करण्यासाठी, सुविधा उभारणं, दुरुस्ती या लघु बांधकामे यासंबंधी राज्य आणि राष्ट्रीय कार्यक्रमाचे प्रोटोकॉल जे त्यांनी दिलेले आहेत त्या पद्धतीने आपले कार्यक्रम होण्याच्या दृष्टीने कोणाच्या माध्यमातून ते व्हावे, कोणी करावे, कधी करावे या दृष्टीने, त्याचबरोबर नागरिक सहभाग, कुठल्या अवेअरनेस पद्धतीचं झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण दिन असो, अनेक असे जनजागृतीचे कार्यक्रम, त्याचबरोबर सांस्कृतिक उपक्रम हे आपल्या माध्यमातून व्हावे. त्याची अंमलबजावणी प्रक्रिया, निविदा, आर्थिक मर्यादा या सर्व गोष्टी मी या प्रस्तावामध्ये त्या ठिकाणी नमूद केलेल्या आहे. आणि या बाबतीत सर्वोच्च अधिकार हे सभागृहाकडे अबाधित राहतील या दृष्टीने मी सभागृहापुढे या सर्व बाबींसाठी महापौर प्राधिकरण म्हणून त्यांना प्राधिकृत करावे अशा प्रकारचा ठराव या सभागृहापुढे मांडत आहे. त्याच्या बाबतीत चर्चा त्या ठिकाणी करावी.